तर फायनली आमची कोकणाची ट्रिप सक्सेसफुल झाली आणि आम्ही मस्त कोकणाच्या दिशेने निघालो होतो. पहाटे 3 वाजता आम्हाला निघायचं होतं, पण आवरता करता 4 वाजले. ते काय साहजिकच आहे, एक टाईम ठरवला, दुसऱ्या टाईमला निघणं आणि एकतर आम्हाला रात्री झोपायला पण 2 वाजले होते आणि आवरता करता उशीर होणारच. आणि बॅग पॅकिंग तर आम्ही आदल्या दिवशी केलं होतं. शॉपिंग सगळं काही 1-2 दिवसातच आवरलं होतं. थोडासा प्रवास करून सगळ्यांना भुका लागल्या होत्या, म्हणून उजेडल्यानंतर मस्तपैकी एका ठिकाणी चहा नाश्त्यासाठी थांबलो. तिथे हा मला डॉग्या दिसला आणि मला कुत्री मांजरे इतके आवडतात ना, तर कायच सांगू मी तुम्हाला. आणि सगळ्या जणांचे चेहरे इतके फ्रेश होते ना, ते त्यांच्याकडे बघून वाटतच नव्हतं की त्यांची 1.5-2 तासाची झोप झाली. आता काय ट्रिप म्हटल्यावर एक्साइटमेंट तर असणारच. त्याच्यानंतर ना आम्ही कर्जतमधनं चालू होतो. तिथे आम्हाला विठ्ठलांची भव्य दिव्य अशी मूर्ती दिसली. मग म्हटलं तिथे पण एकदा दर्शन करून घ्यावा. खूपच छान वाटलं मी विठ्ठलांचं दर्शन करून. नंतर थोडासा प्रवास करून आम्ही खोपोलीला पोहोचलो. इतकं छान वातावरण होतं ना की तिथे मी बापरे म्हणजे, आणि इतकं वारं सुटलं होतं ना, त्यात ती शेजारनं नदी वाहते ना, तिथं एकदमच भारी, एकदम प्रसन्न असं वातावरण होतं. तिथे पण मस्तपैकी दर्शन वगैरे घेतलं गगनगिरी महाराजांचं. मागे जे लॉन वगैरे आहे तिथे थोडं फेरफटका मारला. भारी होतं एकदम वातावरण वगैरे. गर्दी पण थोडी मापातच होती, त्याच्यामुळं दर्शन वगैरे खूप छान झालं. आणि माकडं वगैरे तर भरपूर होतं, त्याच्यामुळे वैदूने मस्तपैकी आनंद उठवला. आणि ना आम्ही गाडीमध्ये बसलो ना की आम्हाला झोप आल्यासारखं व्हायचं आणि कुठे उतरलं तर फ्रेश वाटायचं. आणि अवताराचा झोप आल्यासारखं व्हायचं ना, म्हणून आम्ही कुठे पण उतरायचं असलं लगेच मेकअप करून घ्यायचं, केस वगैरे उंजरून घ्यायचं आणि थोडासा अजून जास्त प्रवास करून आम्ही पोहोचलो पालीच्या गणपतीला. आणि इतकी भयानक गर्दी होती, संडे प्लस संकष्टी चतुर्थी, त्याच्यामुळं आम्हाला 3 ते 3.5 तास लागले होते दर्शनासाठी. हे आणि असे काहीतरी आमचे चेहरे झाले होते दर्शन वगैरे घेऊन. आणि आमच्या ट्रिपची सुरुवातसुद्धा ना छान अशी गणपती बाप्पा आणि विठ्ठलांच्या दर्शनाने झाले होते, त्याच्यामुळे दिवस एकदमच भारी चालला होता. आणि पालीच्या गणपतीपाशी ना हे आजोबा त्यांना डोळ्यांनी दिसतही नव्हतं, पण तरीसुद्धा ना ती त्यांची कला इतक्या छान प्रकारे सादर करत होते ना की बस. आणि लोकंसुद्धा ना त्यांची कला बघून त्यांना थोडेफार पैसेही देत होते. आणि असं काहीतरी बाहेरचं आवरण आहे, आवरण म्हणजे बाहेरचा व्ह्यू आहे. एवढं काय कॅप्चर केलं नाही, पण जेवढं आलं तेवढं. नंतर जेवायलासुद्धा 3-4 वाजले होते आणि ह्या दोघींना उपवास होता, म्हणून हॉटेलवाल्यांनी फ्रेंच फ्राईजच्या नावाखाली काहीतरी वेगळंच दिलं होतं. त्याच्यावर आम्ही सगळे इतके हसलो. नंतर मस्तपैकी आम्ही सगळ्यांनी शेवभाजी खाल्ली. आणि 3-4 दिवस कंटिन्यू बाहेरचं जेवण होणार होतं, म्हणून आम्ही रोटीऐवजी चपाती चूज केली. आणि नंतर थोडंसं पुढे गेल्यावर ना आम्हाला गुफा लागली. आता आयुष्यात आपण कितीही गुफा बघितलेल्या असल्या ना, पण कधीतरी खूप दिवसांनी गुफा बघितली ना, त्याचा आनंद काहीतरी वेगळाच राहतो. म्हणून मस्तपैकी तो सुद्धा क्षण मी कॅप्चर केला. आणि खूप म्हणजे जवळपास 5-6 तासाच्या प्रवासानंतर शेवटी आम्ही गणपतीपुळ्याला पोहोचलो. भरपूर थकलो होतो. तिथं गेल्यावर रूम वगैरे बघितली, फ्रेश झाली आणि झोपी गेलो. चलो तर भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय गणेश.